नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहेत समूहवाचक नाम. कोणत्या ना कोणत्या परीक्षेला मित्रांनो याच्यावर हमखास एक प्रश्न असतो. तलाठी असो, TCS असतो, पोलीस भरती असो, वनरक्षक असो किंवा MPSCची ग्रुप बी आणि सी असो किंवा राज्यसेवा असो, ह्या विषयावर मित्रांनो एक प्रश्न हमखास असतो म्हणजेच असतो. आणि हा मुद्दा खूप सोपा आहे, एकदा वाचलं तरी तुमच्या पूर्णपणे लक्षात राहील. तर चला वेळ न वाया घालवता मित्रांनो आपण एकाएकाला सुरुवात करू. आपण आज काय पाहणार आहोत, तर आपण पाहणार आहोत समूहवाचक नाम. समूहवाचक म्हणजे नाम म्हणजे काय, जे नाव आपल्या समूहाला दिलं जातं त्याला काय म्हटलं जातं, समूहवाचक नाव. म्हणजेच कसं, एखाद्या गोष्टी जास्त गोष्टी एकत्र आल्या तर त्या पूर्ण गोष्टीला एकत्र नाव जे दिलेलं असतं त्याला काय म्हणायचं, समूहवाचक नाम. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हणजे आता धान्याची काय असते, रास. तुम्हाला माहिती आहे. आता फुलं, एक फुल, असे अनेक जर फुलं एकत्र आली तर त्यापासून आपल्याला काय होतं, गुच्छ. त्याला काय म्हणायचं, समूहवाचक नाम. तर चला एक एक आपण आता सुरुवात करूया. पहिला शब्द पाहू आपण आता, उपकरणांचा. उपकरणांचा काय असतो मित्रांनो, उपकरणांचा असतो संच. काजूची काय असते, काजूची असते गाथण. केसाची काय असते, बट किंवा जटा. गवताची काय असते, गवताची असते पेंडी. गुरांची काय असते, गुरांची असते खिलार. चाव्यांचा काय असतो, चाव्यांचा असतो जुडगा. जहाजांचा काय असतो, जहाजांचा असतो काफिला. दुर्वाची काय असते, दुर्वाची असते जुडी. धान्याची काय असते, धान्याची असते रास. पक्ष्यांचा काय असतो, पक्ष्यांचा असतो थवा. फुलांचा काय असतो, फुलांचा असतो गुच्छ. पोत्यांची काय असते, पोत्यांची असते थप्पी. बालवीरांचे काय असते, बालवीरांचे असते पथक. भाकऱ्यांची काय असते, चवड. म्हणजे एक एक भाकऱ्या अशा एकावर एक ठेवलेल्या असतात त्याला म्हणायचं काय, भाकरीची चवड. मडक्यांची काय असते, उतरण. एकावर एक लहान अशी मोठी पहिल्यांदा, परत लहान अशी मडकी एकावर एक ठेवलेली असतात त्याला काय म्हणायचं, उतरण. लाकडाची काय असते, लाकडाची असते मोळी. वेळूचे काय असते, वेळूचे असते बेट. वाद्यांचा काय असतो, वाद्यांचा असतो वृंद. आणि शिक्षकांचा काय असतो, शिक्षकांचा वेळ असतो वृंद. चला पुढचे शब्द पाहू आपण. सैनिकांची काय असते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एक तर असते फलटण, एक पथक, नाहीतर तुकडी. माणसांचा काय असतो, माणसांचा असतो जमाव किंवा ओघ. साधूचा काय असतो, साधूचा असतो जथा. उंटाचा काय असतो, उंटाचा असतो तांडा. केळ्यांचा काय असतो, केळ्यांचा असतो एकतर घड नाहीतर लोंगर. आता मित्रांनो हा लोंगर शब्द लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. केळ्यांचा घड तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, जन्मल्यापासून तुम्हाला माहीत आहे केळ्यांचा घड असतो, मात्र केळ्यांचा लोंगर असतो हे तुम्हाला माहीत नाही. हे शब्द मित्रांनो लक्षात ठेवायचे असतात, हे शब्द पहिल्यांदा पाठ करायचे असतात. चला पुढे बघू आपण. चोरांची काय असते, जे रात्री येते त्या चोरांची काय असते, टोळी. द्राक्षांचा काय असतो, घड, तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. नोटांचा काय असतो, नोटांचे असते पुडके. फळांचा काय असतो, फळांचा असतो गोस. आता हा पण शब्द मित्रांनो, हा शब्द लय जणांना माहीत नाही. फळांचा काय असतो, गोस. की पर्याय दिल्यानंतर त्यानं जरा तर कन्फ्युजन करून टाकलं तर तुम्हाला फळांचा घोस असं लक्षात पण येणार नाही पटकीनं की फळांचा घोस असतोय म्हणून. तुम्ही पटकीनं कुठं तर दुसरीकडे टिक करून येणार. आता माशांची काय असते, माशांची असते गाथण. आता हा पण शब्द मित्रांनो पाठ करायचा आहे तुम्हाला. माशांची काय असते, माशांची असते गाथण. पुढचा शब्द पाहू आपण. लमानांचा काय असतो, लमानांचा असतो तांडा, हे तुम्हाला माहीत आहे. विमानाचा काय असतो, विमानाचा असतो ताफा, हे पण माहीत आहे. आंब्याची काय असते, आंब्याची असते राई. तारकांचा काय असतो, तारकांचा असतो पुंज. नाव्यांची काय असते, चळक. नाव्यांची काय असते, चळक. पुस्तकांचा काय असतो, पुस्तकांचा असतो संच किंवा गट्टा, हा तुम्हाला माहीत आहे. फुलझाडांचा काय असतो, फुलझाडांचा असतो ताटवा. वेलीचा काय असतो, पुंज. हत्तीचा काय असतो, कळप. आणि मित्रांनो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, पिकत घातलेल्या आंब्याची काय असते, अडी. काय असते मित्रांनो, पिकत घातलेल्या आंब्याची असते अडी. मित्रांनो हा प्रश्न वन भरती तलाठी कितीतर वेळा हा प्रश्न विचारलेला आहे की पिकत घातलेल्या आंब्याची काय असते, अडी. आणि पुढचा शब्द आपला लास्ट, खेळाडूंचा काय असतो, संघ. अशा तऱ्हेने आपले पूर्णच्या पूर्ण समूहवाचक नाम संपलेलं आहे. चला धन्यवाद मित्रांनो.